अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर नवरात्रीतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी. दुर्गाष्टमी तसं दर महिन्याला येत असते, पण शारदीय नवरात्रीमधली जी दुर्गाष्टमी आहे त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि यालाच आपण महाअष्टमी असं देखील म्हणतो. दुर्गाष्टमी यावर्षी आलेली आहे 30 सप्टेंबरला आणि या दुर्गाष्टमीला आपल्याला नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे, तो आपण जाणून घेणार आहोत. बघा, नवरात्रीमध्ये आपण देवीच्या 9 विविध रूपांची सेवा करत असतो. घटाला आपण विविध माळा अर्पण करत असतो आणि नैवेद्य देखील आपण विविध दाखवत असतो. हे जे नैवेद्य आहे ते दाखवत असताना आपल्याला 2 नैवेद्य आहेत ते अष्टमीच्या दिवशी अगदी आवर्जून आई भगवतीला दाखवायचे आहेत. ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये काहीच सेवा जर जमली नसेल करायला, म्हणजे तुमचा मासिक धर्म असेल किंवा मग सुतक असेल किंवा मग इतर काही अडचणींमुळे तुम्हाला काहीच सेवा जर जमली नसेल करायला, त्यांनी महाअष्टमीला ज्या काही सेवा आहेत मी पुढे सांगेनच, तर त्या आवर्जून आपल्याला या अष्टमीच्या दिवशी करायच्याच आहेत. कारण बघा, आई भगवतीची, कुळदेवीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे आणि या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे सगळ्यांनाच. कारण बघा, देवी तत्त्व जे आहे ते या दिवशी खूप जास्त प्रमाणात जागृत असतं. म्हणजे सप्तमी असेल, महाअष्टमी, महानवमी, हे जे 3 दिवस आहेत नवरात्रीचे, ते अतिशय महत्त्वाचे असे 3 दिवस असतात. त्यामुळे बघा, जितक्या जास्त शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला या 3 दिवसामध्ये करायच्या आहेत. बघा, सप्तमीपर्यंत तुम्हाला जर काही सेवा जमल्या नसतील तर दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला एकतरी दुर्गा सप्तशतीचं पारायण जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर 11 वेळा आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकदा आपल्याला कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे. बघा, या सेवा ज्या आहेत त्या दुर्गाष्टमीला आपल्याला अगदी आवर्जून करायच्याच आहेत. आता बघा, अष्टमीच्या दिवशी हे सगळं कसं मॅनेज करायचं, तर कारण या दिवशी आपल्याला पूजा असणार आहे, होम हवन असणार आहे, त्यानंतर कन्यापूजन असणार आहे, सगळं असणारच आहे. पण तुम्ही पहाटे लवकर उठून सेवा केल्या तरी देखील चालेल किंवा मग दुपारी तुम्ही सेवा करू शकता, संध्याकाळी किंवा अगदी रात्रीसुद्धा सेवा केल्या तरी देखील चालेल. कारण बघा, बऱ्याच ठिकाणी दुर्गाष्टमीला जागरण देखील केलं जातं. दिवसभर आई भगवतीची सेवा केली जाते, कारण नवरात्रीचा प्राण मानलं जातं दुर्गाष्टमी. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही सेवा केल्यात तर संपूर्ण नवरात्रीचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. भले तुम्ही घट बसवलेला नसेल किंवा अखंड दिवा लावलेला नसेल, तुमचे फक्त उठता बसता उपवास असतील, नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास असतील, तरी देखील आपल्याला या सेवा ज्या आहेत त्या या दिवशी म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला करायच्याच आहेत. हा दिवस जो आहे तो आपल्याला, म्हणजे या दिवसाचा आपल्याला संपूर्ण फायदा जो आहे तो घ्यायचाच आहे. आता जो नैवेद्य आहे तर त्यामध्ये बघा, आपले 9 दिवसाचे जे नैवेद्य आहेत त्यामध्ये आपल्याला ते नैवेद्य तर दाखवायचेच आहेत. पण जे 2 नैवेद्य आपल्याला अष्टमीच्या दिवशी आई भगवतीला दाखवायचे आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिला जो नैवेद्य आहे तो म्हणजे बघा तांबूल. आता माहूरगडावरती जर तुम्ही गेला असाल तर तिथे गेल्या गेल्या आपल्याला तांबूल जो आहे तो घ्यावा लागतो. तांबूल जर तुम्ही घरी बनवणार असाल तर त्यातले जे काही जिन्नस आहेत ते तुम्ही सर्च करू शकता गुगलवरती किंवा यूट्यूबवरती, व्हिडिओ देखील तुम्हाला मिळून जाईल. आणि बघा, त्यामध्ये जे काही जिन्नस लागतील ते घरी घेऊन आल्यानंतर फक्त त्यामध्ये चुना वापरत नाहीत, बाकी जे काही पान, वेलची वगैरे जे काय आहेत, लवंग वगैरे, ते सगळं आपण घरी घेऊन यायचं आणि खलबत्त्यामध्ये जसं आलं लसूण कुटतो त्याप्रमाणे ते कुटायचं आहे व्यवस्थित. आणि हा जो तांबूल आहे तो आपल्याला आई भगवतीला अर्पण करायचा आहे. किंवा मग आता हा जो तांबूल आहे तो तुम्ही आईला सकाळी देखील अर्पण करू शकता, दुपारी देखील अर्पण करू शकता किंवा मग संध्याकाळी देखील अर्पण करू शकता. आणि सकाळी अर्पण केल्यानंतर तुम्ही हा स्वतः ग्रहण करू शकता. उपवास जरी असेल तरी देखील तुम्ही देवीचा नैवेद्य म्हणून थोडा खाऊ शकता. नाहीतर मग तुम्हाला नाही त्या दिवशी खायचा असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि तुम्ही नंतर तो खाल्लात तरी देखील चालेल. आता दुसरा जो महत्त्वाचा नैवेद्य आपल्याला अष्टमीच्या दिवशी आई भगवतीला अर्पण करायचा आहे तो म्हणजे बघा, खीर आपल्याला अर्पण करायची आहे. आता ही खीर तुम्ही शेवयाची देखील करू शकता किंवा मग तुम्ही तांदळाची खीर देखील करू शकता. कारण अष्टमीला बघा, जेव्हा आपण हवन करत असतो तेव्हा आपण खिरीची जी आहुती आहे ती देत असतो. पण बघा, त्यापेक्षा देखील महत्त्वाचं म्हणजे मखाणे. आता मखाणे तुम्हाला माहीतच असतील. तर हे जे मखाणे आहे, म्हणजे मखाण्याची खीर जी आहे ना, ती आई भगवतीला अतिशय प्रिय आहे आणि त्या खिरीचा जो नैवेद्य आहे तो आवर्जून आपल्याला या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी आपल्याला आई भगवतीला जो आहे तो अर्पण करायचा आहे. आता ही खीर जी आहे मखाण्याची, ती बनवायची कशी, तर बघा, मखाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे कढईमध्ये, त्यानंतर ते मिक्सरमधून काढायचे आणि हे मिक्सरमधून काढलेले पुन्हा एकदा
तुपामध्ये भाजून घ्यायचे. त्यानंतर दुधामध्ये आपल्याला ही खीर बनवायची आहे. त्यामुळे दूध आणि मग तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील त्यामध्ये टाकायचे, थोडीशी वेलची पूड टाकायची आणि अशी ही खीर जी आहे ती आपल्याला आई भगवतीला या दिवशी अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर ही खीर जी आहे ती तुम्ही प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना देऊ शकता. बघा, हे 2 जे नैवेद्य आहेत ते आवर्जून आपल्याला अष्टमीच्या दिवशी आई भगवतीला दाखवायचीच आहेत. कारण या 2 नैवेद्याशिवाय अष्टमी जी आहे आपली ती अपूर्ण आहे. त्यामुळे हे 2 नैवेद्य ह्या दिवशी आपल्याला आवर्जून दाखवायचे आहेत. आता तुम्हाला जर अडचण असेल, मासिक धर्म वगैरे असेल, तर तुम्ही घरात कोणाकडून तरी बनवून घ्या. त्याला जास्त वेळ लागणार नाही. अगदी थोड्या वेळातच हे सगळं बनतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा नैवेद्य जो आहे तो आई भगवतीला या दिवशी अष्टमीच्या दिवशी दाखवाच. तर बघा, अशा प्रकारे हा महाअष्टमीचा दिवस आपल्याला अजिबात चुकवायचा नाही आहे. खूप मोठा दिवस आहे हा. हा नवरात्रीचा प्राण आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या अगदी भरभरून करायच्या आहेत. महासप्तमी, महाअष्टमी आणि महानवमी हे 3 दिवस जे आहेत ते नवरात्रीचे अतिशय महत्त्वाचे. जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आपल्याला आई भगवतीच्या या 3 दिवसांमध्ये करायच्या आहेत. आणि त्यातल्या त्यात अष्टमीचा दिवस जो आहे तो आपल्याला अगदी भरभरून या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. हे 2 नैवेद्य जे आहेत ते आवर्जून आपल्याला आई भगवतीला अष्टमीच्या दिवशी दाखवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या 3 दिवशी आई भगवतीची सेवा करायची आहे. आणि त्यातल्या त्यात अष्टमीच्या दिवशी आपल्याला भरभरून सेवा जी आहे ती आई भगवतीची करायची आहे. आणि आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहो. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.